आज आपण बनवतो कांद्याची पात आणि ज्वारीची आणि बाजरीची भाकरी। त्यासाठी आपण आता कांद्याची पात स्वच्छ धुवून घेऊ आणि ती चिरून घेऊ। कांद्याची पात चिरली आणि त्याचा कांदाही चिरलेला आहे। आता आपण फोडणी करू। कढईमध्ये आता तेल टाकून घेऊ। तेल तापले की त्यात जिरे मोहरी टाकून घेऊ। जिरे मोहरी तडतडली की आता आपण त्यात कांदा टाकून घेऊ। कांदा आपण हलवून घेऊ तो थोडासा गुलाबी होईपर्यंत परतून घेऊ। इथे आपण मिरच्या टाकल्या। आता हळद, आणि कांद्याची पात टाकून घेतली आहे ती आता हलवून घेऊ। तिला चांगली वाफ येऊ देऊ आणि वाफ आल्यानंतर त्यामध्ये आपण टाकतो मीठ, एकीकडे तवा तापवायला ठेवलाय। ती पात चांगली नरम झाली की त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि तिखट टाकून घेऊ। अशा प्रकारे आपली कांद्याची पात तयार आहे। आता इकडे आपण बाजरीची भाकरी टाकली। ज्यांना आवडत असेल त्यांनी बाजरीची आणि ज्यांना आवडत असेल त्यांनी ज्वारीची भाकरी पण त्याच्यासोबत छान लागते। आता ही भाकरी उलटून घेऊ। एकीकडून भाजली, आता दुसरीकडून भाजून घेऊ। याला तूप लावून घेऊ भाकरीला। बाजरीची भाकरी तयार आहे। आता ही ज्वारीची भाकरी आहे। उंडा थापून घेतोय ताटामध्ये। थोडं थापून झाला, थोडा मोठी झाली भाकरी की त्यावर आपण तीळ टाकून घेणार आहोत। बाजरीच्या भाकरीलाही आपण अशीच तीळ घेऊ शकतो। ह्या भाकरीला वरून पाणी लावलंय। आता खालून भाजली की उलटून घेऊ आपण। अशा प्रकारे आपली ज्वारीची भाकरी पण तयार आहे आणि हे आपले ताटही तयार आहे। कांद्याची पात,